या सरकारला, या निर्दयी सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागेल, म्हणजे द्यावंच लागेल. आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा, लोक मराठा. आपण एक मराठा लाख मराठा म्हणतात, पण मी म्हणेन एक मराठा कोटी मराठा. कारण त्या दिवशी सराटी येथे फक्त आमचे अर्धेच लोक होते. जर आमचे लोक बघितले ना तो कोटी येथे सगळे जर रस्त्यावर आले ना, त्या सरकारला घाम फुटेल, वाटेल त्याच वेळी त्यांना आरक्षण दिलं असतं तर चांगलं झालं असतं. आज मला मरायची आणि रडायची वेळ आलीच नसती. म्हणून त्या सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या. आमचा हक्क आमच्यापासून ओढून घेऊ नका, कारण आम्ही तुम्हाला दुसरं काही मागत नाही. आम्ही फक्त आणि फक्त आमचा हक्कच मागतोय आणि तो द्यावाच लागेल. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे. ते म्हणजे जरांगे पाटील शिवाजी महाराजांच्या रूपानेच आलेत की काय, मला असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही शास्त्रामध्ये सांगतात तरी सुद्धा त्यांना कळालं नाही, आम्ही गोडीमध्ये सांगतात तरी सुद्धा त्यांना कळालं नाही. मग नंतर आम्ही त्यांना सोडत नाही, नंतर आम्ही त्यांना सोडत नाही. नाही भीडभार तुका म्हणे साना थोर, असा अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असे माझा आग्रह नाही. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतात, तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा तोडका मोडका अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज तहसील कार्यालयासमोर माझे सर्व बांधव मराठा आरक्षणासाठी बसलेत. आरक्षण हे आपल्या हक्काचे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे आणि ते आरक्षण त्या सरकारला द्यावंच लागेल. कारण आपण काय त्यांच्यापाशी भीक मागत नाही, आपण त्यांच्यापाशी त्यांचा पैसा मागत नाही, आपण फक्त आणि फक्त आपला हक्कच मागतोय आणि तो हक्क त्या सरकारला द्यावाच लागेल, द्यावाच लागेल. महाराज, आपल्या मराठ्यांचा ढाण्या वाघ जर कोण असेल ना तर मनोज जरांगे पाटील आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. ते उपोषणाला बसले, त्यांनी अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही. खरंच त्यांच्याविषयी जर मनात जरी आठवायला आलं ना तरी माझ्या डोळ्याला पाणी येत होतं महाराज. एवढे आपले मनोज जरांगे पाटील. शिवाजी महाराजांनंतर दुसरा राजा जर कोण असेल तर मी म्हणेन ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. दुसरा मराठ्यांचा राजा आहे. मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, मरणाला, पोरं मी नाही भिणार मरणाला. ओ मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, नाही भिणार मरणाला. नाही भिणार मरणाला. हे सांगून गेलाय शाहीर या उद्या विश्वाला, या उभ्या विश्वाला. मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला. सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवा. आज आपल्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी आज त्यांनी अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही महाराज. त्यांच्या आईनं जेव्हा नारळ पाणी आणलं तेव्हा त्यांना पिलं नाही का? त्यांना पहिला तोंड नव्हतं का? फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा, हात वर करा. हे मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोरं मी नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोरं मी नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोरं मी नाही भिणार मरणाला. गेलाय शाहीर हो अवघ्या विश्वाला, गेलाय शाहीर हो अवघ्या विश्वाला. मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला. मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला, मराठाची पोरं मी नाही भिणार मरणाला. जरांगे पाटलाची पोरं मी नाही भिणार मरणाला, टाळ्या वाजवा. नाही भिणार मरणाला. मराठाची पोरं मी नाही
भिडणार मरणाला त्याची पराई नाही भिणार मरणाला. हे सांगून गेलाय शाहीर हे अवघ्या विश्वाला सांगून गेलाय शाहीर, हो अवघ्या विश्वाला. सांगून गेलाय शाहीर, हो अवघ्या विश्वाला. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरांगे पाटलांचा जरांगे पाटलांचा महाराज मनोज जरांगे पाटलांनी आजपर्यंत 2, 3, 4, 5 दिवस झाले त्यांनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. महाराज त्यांच्या आईने जेव्हा नारळ पाणी आणलं तेव्हा ते नाही पिणार नाही म्हणले, मेलो तरी चालल पण या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय, या मराठा समाजाला आरक्षण देईल तेव्हाच मी मरल, तेव्हा शेवटचा श्वास घेईन. महाराज आज आमच्या पोरांना 90 मार्क्स आहेत तरी सुद्धा आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत बर का. आणि दुसऱ्या समाजाच्या मुलांना दुसऱ्यांना फक्त 35% पडतात मार्क्स तरी सुद्धा ते MBBS ला आहेत. आणि आमच्या लेकरांना नोकरी सुद्धा लागत नाही, चांगल्या कॉलेजला सुद्धा ऍडमिशन भेटत नाही, चांगल्या शाळेला सुद्धा ऍडमिशन भेटत नाही. का आम्हाला हक्क नाही का? या सरकारला जर आरक्षण द्यायचंच असेल ना तर सगळ्यांना समान आरक्षण द्यायला पाहिजे. का आमचा काही गुन्हा होता का? काही लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षण देऊ लागले तेव्हा आमच्या लोकांनी आरक्षण घेतलं नाही. हो त्यावेळी आम्हाला गरज नसेल पण आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आज आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आणि सरकारनं आज आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे. आज खरी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? आमचं तुमचं नातं काय? अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभा पाहिजे आणि तो शुभा आपल्याला मिळालाय मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं. मनोज जरांगे पाटलांचा शब्द आहे, त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून शब्द पडलाय, मी तुम्हाला आरक्षण देईन, मी तुम्हाला आरक्षण देईन. महाराज का आज आमच्या लेकरांना नोकऱ्या नाहीत म्हणजे असं झालंय आता उलटा न्याय केलाय सरकारनं. ज्या लेकरांना म्हशी राखायला पाहिजेत ते लेकरं नोकरी करतायत आणि ज्या लेकरांना नोकऱ्या करायला पाहिजेत ते लेकरं आज घरात बसून आहेत. महाराज असा उलटा न्याय का? का आम्हाला हक्क नाही का? आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजेच. महाराज मनोज जरांगे पाटलांनी आज पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही, मात्र आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. महाराज ऐका, आंतरवारी सराटी येते, या सरकारनं अजून आमचे लोकच बघितले नाहीत. आंतरवारी सराटी येते फक्त अर्धे मराठी होते, प्रत्येक घरातून फक्त एक आले होते बर का. तरी सुद्धा माझे बांधव जागा भेटली नाही, तरी सुद्धा आज जी म्हातारी आजी 10 किलोमीटर चालली नाही ती म्हातारी आजी सराटी येते 15 आणि 30 किलोमीटर चालली का? आता तिचं आयुष्य संपले, आता तिला नोकरी करायची का? नाही, पण पुढच्या आमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी त्यांचंही काहीतरी स्वप्न असेल, मला असं बनायचंय, मला तसं बनायचंय, पण या सरकारनं आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्याला आरक्षण द्यावंच लागेल. महाराज आज आमच्यावर काय, ज्याला 35% आहेत ते नोकऱ्या करतेत, मात्र ज्याला 90% आहेत ना ते आज घरात बसतेत. या सरकारनं उलटा न्याय केलाय. अजून आमचे लोक तुम्ही सरकार बघितलेच नाहीत. एकदा का मराठी रस्त्यावर आले ना मग तुम्हाला कुठं पळाव आणि काय करावं हे सुद्धा सुधारायचं नाही. एवढी आमच्या मराठ्यांची ताकद आहे. एकदा आम्ही कुणाच्या वाटाला जात नाही आणि गेलं तर फाडल्याशिवाय राहत नाही, असा आमचा नियमच आहे. महाराज एकदा आम्ही कुणाच्या वाटाला जात नाही आणि जर आमच्या कुणी वाटाला आलं तर आम्ही त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. माझ्या भावांनी फक्त त्यांचे घरच फोडले, त्यांच्या दारात जाऊन फक्त त्यांच्या गाड्याच फोडल्या, पण ऐका जर वेळ आली ना तर आम्ही त्यांना सुद्धा मारायला
घ्यायचं नाहीत, त्यांना सुद्धा मारायला भ्यायचं नाहीत. आमचं जर एकदा रक्त जर खळवळलं ना, त्यांना काय, त्यांना इथं या जगातच राहू द्यायचं नाही. तेवढी आमच्या मराठ्यामध्ये ताकद आहे. एक तर नादाला लागत नाही आणि जर लागलं तर मारल्याशिवाय सोडत नाही. म्हणून या सरकारला काही करून आम्हाला आमचा हक्क मिळवून द्यावाच लागेल. आम्हाला आमचं आरक्षण द्यावंच लागेल. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात, ना आम्हाच डोक्यावर ताज पाहिजे, ना आम्हाच दुनियेवर राज पाहिजे, ना आम्हाच डोक्यावर ताज पाहिजे, ना आम्हाच दुनियेवर राज पाहिजे. आम्हाच फक्त आणि फक्त मराठा आरक्षणच पाहिजे, मराठा आरक्षणच पाहिजे. आणि ते मराठा आरक्षण या सरकारला द्यावं लागेल आणि द्यावंच लागेल. कारण महाराज, माझे माता माऊल्या जेवले नसतील, किती दिवस झालं उपोषणाला बसलेत. या सरकारला थोडी सुद्धा कीव आली नाही का हो आमच्यावर? थोडी सुद्धा कीव आली नाही, थोडी सुद्धा कीव आली नाही महाराज. मला वाटते तुम्हाला जर न्याय करायचाच असेल ना, तर अन्याय करू नका कोणावरतीही. ज्या सर्वांना समान न्याय द्या आणि जेवढं दुसऱ्यांना आरक्षण आहे तेवढंच आरक्षण आम्हालाही पाहिजे. आम्ही काय तुम्हाला जास्त मागत नाही, आम्ही फक्त समानच आरक्षण मागतोय आणि ते आरक्षण या सरकारला आम्हाला द्यावंच लागेल, द्यावंच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं देवा आम्हाला कुणबी केलंस, बरं झालं देवा आम्हाला कुणबी मराठा केलंस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, बरे झाले देवा कुणबी केलो, 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 बरे झाले देवा कुणबी केलो. हे बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो. हे नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो. हे नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो, नाही तरी दंबे मेलो, नाही तरी दंबे असतो मेलो. हे बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो, बरे झाले देवा कुणबी केलो. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. मडे झाकुनी करती पेरणी, मडे झाकुनी करती पेरणी, कुणबी याची वाणी लवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा त्या शेतकऱ्याला विश्वास असतो, मी जर काही पेरलं तर निश्चित तिथं काहीतरी उगवेन, म्हणून ते शेतकरी पेरत असतात. त्यांना पावसावर भरोसा असतो, त्यांच्या शेतावर विश्वास असतो. तसाच आमचा विश्वास मनोज जरांगे पाटलांवर आहे. आम्हाला 100% खात्री आहे, मनोज जरांगे पाटील आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जसा त्यांना विश्वास असतो शेतावर, तसा आम्हाला आळस न करी या लाभाचा, आळस न करी या लाभाचा, आळस न करी या लाभाचा, आळस करी या लाभाचा, आळस न करी या लाभाचा, आळस न करी या लाभाचा, आळस न करी या लाभाचा. हे तुका विनवी कुणबियाचा, तुका विनवी कुणबियाचा.
आळस ना करी या लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. बरं झालं आम्ही कुणबी मराठी आहोत, तुकाराम महाराज म्हणतात. महाराज, या सरकारने आमच्याकडून 30 दिवस मागितले होते. किती? 30 दिवस. जरांगे पाटलांनी 10 दिवस जास्त दिले, तरी सुद्धा या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही. महाराज, आता विश्वास तरी कोणावर ठेव? आमचा जो विश्वास असेल ना मराठ्यांचा, तर फक्त आणि फक्त जरांगे पाटलांवरच आहे. ते कोण आहेत ऐका. ना आमदार ना खासदार, ना आमदार ना खासदार, जरांगे पाटील एकटाच इमानदार, एकटाच इमानदार. महाराज, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने आमच्याकडून 30 दिवस मागितले होते, तरी सुद्धा 10 दिवस आम्ही जास्त दिले, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. मग त्यांच्यावर विश्वास आम्ही का ठेवायचा? आमचा जर आता शेवटचा विश्वास जर कुणावर असेल ना, तर जरांगे पाटलांवर विश्वास आहे. आतापर्यंत अनेक आले, मराठा समाजाच्या नावावर पैसे सुद्धा खाल्ले, पण त्यांनी काही आम्हाला आरक्षण दिलं नाही. ते करोडपती बनले, किती श्रीमंत, त्यांनी बंगले बांधले, मात्र मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं नाही. पण मनोज जरांगे पाटील हे शेतकरी घराण्यातील आहेत आणि कष्टाळू माणूस आहे, आणि त्यांनी ठरवलंय की आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचंच. त्यांनी सांगितले, एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल. ऐका, तुमची बी नाही पण आमची विजय यात्रा निघेल हे खरे, पण या सरकारची अंत्ययात्रा निघेल आणि मराठ्यांची उपोषणाची विजय यात्रा निघेल. माझं जरांगे पाटलांना एकच मागणं आहे, एकच सांगणे की आता आपली विजय यात्रा निघेल आणि त्या सरकारची मात्र अंत्ययात्रा निघेल. जरांगे पाटलांनी आम्हाला शब्द दिलाय, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या मुखातून हा शब्द पडलाय की मी तुम्हाला आरक्षण देईल. महाराज, त्यांची काय गरज होती का हो? ते फक्त जनतेसाठी लढतायत. त्यांनी आज थेंब सुद्धा घेतला नाही. त्यांच्याकडचं पाहिलं ना तर डोळ्याला पाणी येते महाराज, धड धड डोळ्याला पाणी येते. लगेच मराठ्याचं नाव जरी घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं ना, तरी आमचं मराठ्यांचं रक्त चळवळ करते महाराज नुसतं. आणि आता म्हणून जरांगे पाटलांकडे नुसतं पाहिलं ना तरी सुद्धा आमच्या डोळ्याला पाणी येते. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आमचा राजा जर कोण असेल ना, तर मनोज जरांगे पाटील. कारण त्या राजाने आम्हाला स्वराज्य दिलं आणि हे राजा आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. अरे एकच राजा अंतरवाली जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या मनोज पाटलाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. जरांगे पाटलाचं नाव गाजतंय पूर्ण महाराष्ट्र नगरामध्ये. जरांगे पाटलाचं नाव गाजतंय पूर्ण महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीत. पाटलाचं नाव गाजतंय पूर्ण महाराष्ट्र. मनोज पाटलाचं नाव गाजतंय महाराष्ट्रामध्ये. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या पाटलाचं, माझ्या राजाचं, माझ्या पाटलाचं नाव गाजत पुन्हा महाराष्ट्राच्या नगरीत. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या दारेवर रयते सोटीवर जेलले आपल्या निधड्या ज्योतीवर.
फुल्या निधड्या छातीवर हे पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या पाटलाचं माझ्या राजाचं माझ्या पाटलाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या नगरावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या नगरावर माझ्या पाटलाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या नगरावर माझ्या पाटलाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर महाराजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवाजी मना जरांगे पाटलाचं मनोज जरांगे पाटलांचा हर 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 हर. म्हणून महाराज आपल्या मराठ्यांचा दुसरा राजा जर कोण असेल ना तर मनोज जरांगे पाटील आहेत. म्हणून या मराठ्याच्या ढाण्या वाघासाठी मला म्हणावं असं वाटतं, देवडीत देवडी पेटवा, देवडीत देवडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, देवडीत देवडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या, अरे साऱ्या जगाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानामध्ये नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या खुशीत, सह्याद्रीच्या खुशीत, सह्याद्रीच्या खुशीत वाघिणीच्या पोटी मनोज जरांगे पाटलांसारखा छावा जन्माला आलाय, छावा जन्माला आलाय. खरंच त्यांच्या आईचंही खूप भाग्य आहे. या मनोज जरांगे पाटलांसारखा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आलाय. कारण कुणाच्याही पोटी छावा जन्माला येत नसतो. पहिलं पुण्य म्हणजे जिजामातेचं पुण्य छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घे. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, घेतली शपथ स्वराज्याची, घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. हे तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला, स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला, वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा 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 बाप. वाघ शुभा जन्मला. टाळ वाजवा, वा
गाडी वाजवा वा 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 छत्रपती शिवाजी महाराज की अरे वा अरे तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला ओ बापाचा बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला कारण महाराज 33 कोटी देवाचे करोडो अब्ज मंदिर आहेत. 33 कोटी देवांचे करोडो अब्ज मंदिर आहेत, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी मंदिर बनवलं असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज, माझी माझ्या भावांना विनंती आहे की आत्महत्या करू नका. कालच कीर्तन होतं महाराज, पण माझ्या भावाने एका आत्महत्या केली, त्याच्यामुळं तो कीर्तन रद्द करण्यात आलं, तारीख पुढे ढकलली आणि आज कीर्तन ठेवलं महाराज. का कशामुळं आपण आत्महत्या करायची? अरे टेन्शन घेऊ नका. मनोज जरांगे पाटलांचा शब्द आहे, आपल्याला एक ना एक दिवस निश्चित ते आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या या छोट्या बहिणीची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कुणीही आत्महत्या करू नका. मनोज जरांगे पाटील समर्थ आहेत, फक्त त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं. त्यांना म्हणायचं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. एवढं जरी त्यांना म्हणलात ना तरी सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स येईल आणि निश्चित जास्त दिवस लागायचे तर कमी दिवसामध्ये त्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त महाराज त्यांना तेवढं म्हणायचं, आत्महत्या करू नका. काय म्हणून आत्महत्या करायची? या निर्लज्ज सरकारला आपल्यावर किव येत नाही, त्यांना आपली दया वाटत नाही. आज माझे माता माऊली काम सोडून एवढूशे लेकरं आज उपोषणाला बसले, तरी सुद्धा त्या सरकारला काहीच वाटत नाही, आमची दया सुद्धा येत नाही. आम्ही बी माणसं आहेत ना, आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळालाच पाहिजे आणि तो हक्क त्या सरकारला द्यावंच लागेल, कारण त्यांनी अजून बघितलेच नाहीत. माझ्या भावांनी फक्त गाड्या फोडल्यात, मी मगाशी सांगितलं, पण जर वेळ आली ना तर त्यांच्या घरात जाऊन त्यांना मारायला सुद्धा भिणार नाहीत. म्हणून या सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. कशी तो असा सरकार निर्लज्ज आहे. एवढे माझे बांधव आज उघड्यावर बसतात, या मंडपात बसतात, एवढ्या थंडीचं काकुल तिला येत आहेत, एवढं काकडतायत, त्याला कशी आमच्यावर दया येत नसेल का? तो पण माणूस आहे, त्याला ऐशारामामध्ये राहता येतं, म्हणून काय झालं? मात्र इथं आमची फजिती वाहिली. आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्यासारखा शौर्य, त्यांच्यासारखाच पराक्रमी, त्यांच्यासारखाच वीर जर दुसरा कोणी असेल ना तर मी सांगेल तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. त्यांच्या मागं फक्त खंबीरपणे उभं राहायचं, त्यांची साथ द्यायची. निश्चित ते आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. खरंच त्यांच्या आईचं खूप पुण्य आहे, त्यांचं खूप नशीब आहे, त्यांचं खूप भाग्य आहे, जे असा छावा त्यांच्या पोटी जन्माला आला. असा कुणाच्याही पोटी येत नसतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, धर्माचे पालक धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता. फुला तो एक डोळ्याचे जगता माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची. आपुलिया ही दारोआचे जगता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची.
म्हणून जे जे या धर्माच्या रक्षणासाठी जागे असतील, जे या धर्माच्या रक्षणासाठी जागे असतील, त्यांनी आम्हाला मराठा आरक्षण द्यावंच लागेल. त्यांना आमच्यावर थोडी सुद्धा कीव येत नाही, आमच्यावर थोडी तरी दया दाखवा. आज माझे बांधव इथे बसलेत एवढ्या थंडीचं, का त्यांना जीव नाही का? त्यांना तुमच्यासारखं मन नाही का? तरी सुद्धा तुम्हाला आमच्यावर दया येत नाही. आज जरांगे पाटलांनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. मी परत परत म्हणेन, त्यांच्याकडे जर बघितलं ना महाराज तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांची अवस्था बघा महाराज, त्यांना असा सुद्धा हात करता येत नाही. टीव्हीवर बघा, मोबाईलवर बघा, न्यूजवर यायले जरांगे पाटलांची आज काय अवस्था आहे महाराज. तरी सुद्धा या सरकारला आमच्यावर दया येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं देवा तू आम्हाला कुणबी केलंस, आम्ही या धर्माचं रक्षण करू, पण जो कोणी धर्माचं रक्षण करायला आडवं येईल त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. अभंगाच्या प्रथम आम्ही काय तुमच्यापाशी भीक मागत नाही, आम्ही तुमचा पैसा मागत नाही. आम्ही फक्त आणि फक्त मराठा आरक्षणच मागतोय आणि तो आमचा हक्क आहे आणि हा हक्क त्या सरकारला द्यावाच लागेल, द्यावाच लागेल. तुम्हाला मनोज जरांगे पाटलांबद्दल खूप काय माहिती, मला सांगायची गरज नाही. आता थोडं बोलले बस झालं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जीवनामध्ये आल्यानंतर काय करा, अगर नका करू पण आई वडिलांची सेवा करा. एकदा का जीवनातली ती आई आणि एकदा का जीवनातला तो बाप निघून गेला ना, मग त्या आईची आणि त्या बापाची किंमत कळते. जोपर्यंत तुमची आई आणि जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आई वडिलांची किंमत कळत नाही, पण एकदा का गेले की नंतर तुम्हाला त्याची किंमत कळते महाराज. नंतर तुम्ही कितीही काही करा, नंतर तुम्ही गोड जेवण करा, वर्षश्राद्ध करा, नंतर तुम्ही काहीही करा महाराज, एकदा गेलेली आई आणि एकदा गेलेला बाप तुमचा परत येत नसतो बरं का. बाप आपला एवढा कष्ट करतो कुणासाठी हो, त्याच्या मुलीसाठीच कष्ट करत असतो ना. आयुष्यभर घाम गाळतो, आयुष्यभर कष्ट करतो. त्या बापाला जेव्हा कळतं माझ्या मुलीचं लग्न ठरले, त्या दिवशी तो बाप जेवण सुद्धा करत नाही महाराज. तेव्हा ती मुलगी बाबांजवळ ताट घेऊन जाते आणि म्हणते, बाबा
का हो माझ्यावर रुसला का? बाबा तुम्ही असं रडू नका, बाबा तुम्ही खचून जाऊ नका. आता मी तरी काय करणार बाबा, या जगाचा नियमच आहे महाराज. मुलीला मोठं झालं तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलीला सांभाळावं लागतं आणि नंतर तीच मुलगी दुसऱ्यांना दान करावी लागते महाराज. कन्यादान करावं लागतंय का? कन्यादाना एवढं महत्त्व कुठंच नाही. पृथ्वी समान कन्यादान, पृथ्वी समान कन्यादान आहे महाराज. ज्या मुलाला 4 मुली असत्याल, ज्या बापाला 4 मुली असत्याल, ज्या 4-5 मुली असत्याल, त्यानं जर ते कन्यादान केलं ना तर पृथ्वीदानाच्या समान आहे कन्यादान. म्हणून महाराज मुलगी असलेलेही चांगले आज म्हणतात मला मुलगी नको, मला हे नको, मला ते नको. महाराज 5-6 महिने झाले नाही तोपर्यंतच गर्भामध्ये त्या मुलीला मारून टाकतात. ती मुलगी म्हणते आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई नको सांभाळू मला तळ हाताच्या फोडावानी. आई नको सांभाळू मला तळ हाताच्या फोडावानी. प्रत्येकाला सांभाळणारा आहे तोची एक जगदानी. प्रत्येकाला सांभाळणारा आहे तोची एक जगदानी. देवाची भक्ती करण्याची संधी मला येऊ दे ग, देवाची भक्ती करण्याची संधी मला येऊ दे ग. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. तुझ्या वेळी तुझ्या आईनं जर केलं असतं असं, आई होण्याचं भाग्य तुला लाभलं नसतं कसं. तुझ्या वेळी तुझ्या आईनं जर केलं असतं असं, आई होण्याचं भाग्य तुला लाभलं नसतं कसं. माता हेस तू राक्षसी विचार सोडून दे ग, माता हेस तू राक्षसी विचार सोडून दे ग. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. ती म्हणते आई तुम्हाला गर्भातच का मारतेस ग, मला सुद्धा जन्माला येऊ दे. मला सुद्धा या जनतेला तो सरकार कसा अत्याचार, कसा अन्याय करते ते मला बघू दे. मीही आज जिजामातेसारखी बनन, मी आज सावित्रीबाई सारखी बनन. फक्त मला या सरकाराला एकदाच बघू दे. आई मला जन्म घेऊ दे, मला गर्भातच मारू नको ग. हे का असं करते आरक्षणासाठी, का सगळ्यांना न्याय देत नाही, का मराठ्यावरच अन्याय करतोय, का असं करतोय. आई मला एकदा जन्माला येऊ दे, मी सावित्री बनन, जिजाऊ बनन. पण आई तू मला गर्भातच मारतेस, मी गर्भातून बाहेरच नाही आले तर मी कसं काय बनू शकणार ग. म्हणून महाराज माझी विनंती, लेकराला गर्भात मारू नका, मुलगी असली तरी येऊ द्या. शाळुंक कन्यादान पृथ्वीदाना समान, पृथ्वीदाना समान आहे महाराज ते कन्यादान. आणि तुम्ही त्या मुलीला गर्भातच मारता, हे चुकीचं आहे ना महाराज, असं नाही केलं पाहिजे. जेव्हा त्या बापाला कळतं माझी मुलगी सासरी जायली, तेव्हा तो बाप मात्र ढसा ढसा रडत असतो. एका गोष्टीचं त्याला सुख असतं की मला जावाई चांगला मिळालाय, व्यसन नाही कसलंही आणि बिना व्यसनी, म्हणून त्याला एका गोष्टीचं सुख असतं. पण दुसऱ्या गोष्टीचं मात्र त्याला दुःख असतं की माझी मुलगी आज तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मी मुलीला वागवलंय तीच मुलगी मला आज दुसऱ्यांच्या घरी द्यावी लागती, याचं त्याला दुःख असतं. तो रडत असतो महाराज. पण काय करावं, या जगाचा नियमच आहे महाराज. ज्या दिवशी ती मुलगी आपलं घर सोडून परक्याच्या घरी जाते ना, ज्यावेळेस त्या मुलीला वाटे लावतात ना, त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हसू असतं आणि रडू सुद्धा असतं, आनंदाचे अश्रू असतात. मात्र बाप एका रूममध्ये जातो, दोन्ही मांड्याच्या मध्ये
मुंडका घालतो आणि रडत असतो, देवा मी या मुलीला आजपर्यंत तळ हाताच्या प्रमाणे वागवले, का रे देवा मला आज ती परक्याच्या घरी द्यावी लागते, देवा तू असं का केलंस, देवा माझ्याच बाबतीत असं का केलं. जेव्हा त्याला बोलवायला येतात, चला आपल्या मुलीला वाट लावायचे, चला, तेव्हा तो जात नाही. त्याला वडीत 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 गाडीपर्यंत नेतात आणि तेव्हा कुठं तो जातो. पण आतापर्यंत जी मुलगी प्रत्येकाच्या गळ्याला पडून रडली, जेव्हा ती तिचा बाप पाहते ना, तेव्हा बाबा म्हणून बापाच्या गळ्याला मिठी मारते आणि रडू लागते महाराज, रडू लागते आणि त्या मुलीला बळच गाडीमध्ये बसवावं लागतं. आजपर्यंत बाप इकडच्या साईडनं होता, आज तिकडच्या साईडनं जातो. जावाई बापू ऐका, माझं जर काही चुकलं असलं ना तर मला क्षमा करा, माझ्या मुलीचं जर काही चुकलं असलं तर तिला क्षमा करा. अहो तिच्याकडून तर चूक होणारच नाही, पण किमान माझं जरी काही चुकलं ना तरी माझ्या मुलीला मी तेवढं हाताच्या फोडाप्रमाणे वागवले, तिला माफ करा, तिला कुठलाही त्रास देऊ नका. मी आजपर्यंत तिला कुठलंही दुःख दिलं नाही, आजपर्यंत मी तिला सुखातच वाढवले आणि तेवढं हाताच्या फोडाप्रमाणे मी तिला वाढवले, तिला दुःख देऊ नका असा म्हणणारा बाप तुम्हाला कधी कळालाच नाही. ओ तुम्हाला वाटतं नाही म्हातारे माणसं काय करायचे, काय कामाचे, पण जेव्हा तुमचा म्हातारा बाप दारामध्ये बसलेला असतो ओट्यावर, तेव्हा जाणाऱ्या येणाऱ्याची, त्या घरात 4 मुली असू द्या तरी सुद्धा जाणाऱ्या येणाऱ्याची वाकडी नजर करून बघायची हिंमत सुद्धा होत नाही, एवढी ताकद असते बापामध्ये. पण तुमचा बाप तुम्हाला कधी कळालाच नाही महाराज. आता तर असं झालंय की सगळ्यात जास्त या भारतामध्ये, आपल्याच देशामध्ये जास्त आश्रम निघालेत महाराज. म्हातारे वृद्ध झाले की लगेच त्यांना आश्रमामध्ये टाकायलेत. अशी का कंडिशन व्हायली? आपण जर आपल्या मुलाला जसे जिजामातेने संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांना, तसे जर संस्कार आपण आपल्या मुलाला दिले तर आपल्याला आश्रमामध्ये जायची गरज लागणार नाही. तसे संस्कार आपण आपल्या मुलाला दिले पाहिजेत. का? तुमचा मुलगा तुमच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही, फक्त लहानपणापासून त्याला संस्कार द्यावे लागतात. पण एकदा बिघडलं ना तर बिघडलंच. महाराज आज एवढूशे मुलं आज तंबाखू खातायत, सिगरेट ओढतायत. मी पाहते आज या जगाची काय कंडिशन झाली. पण या माता माऊलीनं जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते मुलं असेच बिघडत जाणार आणि तुम्हाला असंच वृद्धाश्रमामध्ये जावं लागणार. पण जर तुम्ही तुमच्या मुलाबाळाकडे जर लक्ष दिलं, जर त्यांना मुठीत ठेवलं, जर त्यांना धाकात ठेवलं ना तर आश्रम उघडायची गरज सुद्धा लागणार नाही. आई म्हणते, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला. तार नको देऊ घशाला, उगीच तार नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, बुडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. ही कधी रुपया दुधाला, मोरला नाही कधी रुपया दुधाला. तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, हे मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा,
संस्कार सुद्धा देऊ शकत नाही. जिजामातेने कसा तो छत्रपती शिवाजी महाराज बनवला असेल आणि त्या मनोज जरांगे पाटलांच्या आईने कसं त्यांना घडवलं असेल, तसं काहीतरी आपण आपल्या मुलांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये जगवा. आणि महाराज पण आपलीच मुलं आज वाईट व्यसन करतायत. आमच्या गोविंद महाराजांना सांगितलंय, आमच्या संस्थेतील प्रत्येक मुलगा शिकला नाही तरी चालेल, पण वाईट मार्गाला एकही मुलगा जाणार नाही, असा आमच्या गोविंद महाराजाचा शब्द आहे. आणि खरंच महाराज, आमचे महाराज आईसारखं त्या लेकराला सांभाळतात. मी जेव्हा संस्थेवर जाते ना, तेव्हा मला घरची आठवण सुद्धा येत नाही. म्हणजे मला ते माझ्या आईची सुद्धा आठवण येऊ देत नाहीत आणि माझ्या पप्पांची सुद्धा आठवण येऊ देत नाहीत. मी कितीही उशीर झाला तरी त्यांना म्हणत नाही, आज माझे पप्पा आले नाहीत, मला घ्यायला आले नाहीत, महाराज आज उशीर झाला, कधीच म्हणत नाही. कारण ते मला माझ्या घरची कधी आठवणच येऊ देत नाहीत. असे माझे गुरुवर्य गोविंद महाराज मुंडे, रामेश्वर महाराज कोकाटे असो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला पूर्णविराम देते. जर काही योग्य वाटलं असेल तर हे माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल, आणि जर काही अयोग्य वाटलं असेल तर हे माझ्या बुद्धीचे दोष असतील. आमचे गायनाचार्य महाराज, मृदंगाचार्य महाराज आणि आमचे पेटीवादक म्हणजे आमचे जनक महाराज कदम, वृक्षराज महाराज, राजेभाऊ महाराज, मोहन भैया आणि ऋषी भैया व आमच्या संस्थेतील सर्वच मुलं आणि मुली, आमचे मृदंगाचार्य महाराज, करण महाराज मुंडे, हे एवढं गोड वाजवतात ना महाराज, त्याचं वाजवायला तर ऐकावंच वाटतं. म्हणजे कधी कधी ते एवढं गोड कीर्तनामध्ये मृदंग वाजवतात, ते वाजवतात, लोक माझ्याकडे बघायचं सोडून त्यांच्याकडेच बघतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे एवढं गोड ते सुद्धा वाजवतात. मी तुमच्या सर्वांसाठी नाव घेते. घेऊ का नाव? हा काय, हा घेऊ का? पांडुरंगाच्या चरणावरती फुलं वाहते वाकून, पांडुरंगाच्या चरणावरती फुलं वाहते वाकून, गुरुवर्यांचं, मृदंगाचार्य महाराजांचं, गायनाचार्य महाराजांचं, तुम्हा सर्व माता माऊल्यांचं नाव घेते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते, मनोज जरांगे पाटलांना मानाचा मुजरा करते. आणि या सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागेल म्हणजे द्यावं लागेल. अरे कोण म्हणतं आरक्षण देत नाही? आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. यावेळी जो दांडा मिळालाय ना, तो दांडा सुद्धा मजबूत मिळाला. आणि खरं सांगायचं झालं तर तो दांडा खंदानिक आहे, म्हणून आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागन म्हणजे द्यावंच लागन. आज माझे माता माऊली एवढे उघड्यावरती बसून उपोषण मागतायत, या मंडपामध्ये बसून. का त्यांना जीव नाही का? त्यांना थंडी वाजत नाही का? मी परत परत म्हणेन, या सरकारला, या निर्दयी सरकारला आम्हाला आरक्षण द्यावं लागेल म्हणजे द्यावंच लागेल. आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आपण एक मराठा लाख मराठा म्हणतात, पण मी म्हणेन एक मराठा कोटी मराठा. कारण त्या दिवशी सराटी येथे फक्त आमचे अर्धेच लोक होते. जर आमचे लोक बघितले ना, तो कोटी येथे सगळे जर रस्त्यावर आले ना, त्या सरकारला घाम फुटेल. वाटेल त्याच वेळी त्यांना आरक्षण दिलं असतं तर चांगलं झालं असतं. आज मला मरायची आणि रडायची वेळ आलीच नसती.